मित्रांनो, आजच्या मैदानाचा एक नंबरचा मानकरी आपल्यासोबत आहे, वडूजकरांचा महाकाल. भरपूर दिवस झालं बैल बसून होता, बैलाच्या नक्कीला लागलेलं, तिथनं परत आजारातनं उठला आणि पुन्हा एकदा मालकासाठी नंबर करायला लागला. आज महाकालनं एक नंबर केला. आज ह्या विजयाविषयी काय सांगायचं? काय मी आता हा विजय मी असं व्यक्त करू शकत नाही. आम्हाला बैल 20-25 दिवस बांधूनच होता. कदमवाडीच्या मैदानात नक्कीला परत त्याच नक्कीला लागलं. तिथून आम्ही 4 दिवसापूर्वी फेरं काढलं, मैदान खेळलो, एक नंबर. आमचं म्हणजे त्यानं पारणच फेडलं बैलानं. ज्या वेळेस आजारातनं बाहेर निघाला त्यानं म्हणजे कंटिन्यू फायनललाच आहे. जशी नक्की क्लिअर झाल्यापासून तो कंटिन्यू फायनल मध्येच आहे. तर कदमवाडीला सीमेला फक्त दगड लागल्यामुळे लॉबी झाली गाडी आमची. तेव्हापासून 20 दिवस आम्ही थांबवला बैल. क्लिअर झाल्यानंतर आम्ही काढला. आता महाकाल विषय बोलायचं तेवढं कमीच आहे, पण तरी काल महाकालचं काय वैशिष्ट्य काय सांगचाल की आपल्या महाकालचं ही वैशिष्ट्य आहे ती मला दुसऱ्या बैलात बघायला भेटत नाही? मी त्याला असं बैलाला हे करत असतो की बाबा तुझ्यासाठी आम्ही भरपूर केलंय, आमच्यासाठी काहीतरी कर. पण ज्या वेळेस आपण हे करेल त्यावेळेस बैलाने हे करून दाखवलं. परवा दिवशीच मी म्हणलं गाडी राहिली पाहिजे फायनलला, गाडी राहिली फायनलला, एक नंबर केला. आता तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे मित्रांनो, ज्यावेळेस गाड्या फायनलला गेल्या त्यावेळेस मला 2-3 जणांना मी विचारलं की आज एक नंबर गाडी कुठली करेल, तर मला त्यातले 3 जणातले 2 जण म्हणले की महाकालच्या गाडीला स्पीड लागलेली, ती गाडी एक नंबर करेल. आणि गाडी पब्लिकनं म्हणजे जो अंदाज लावलेला त्याने ती करून दाखवला आज. हो, पब्लिकचा बादशाह आहे तो. बिनजोडला पब्लिकनं कुठलीही गाडी असू दे मारणार का तर मारणार. आता महाकाल ज्यावेळेस आजारात उठला परत नंबर करायला लागला, नंतर तुम्ही सांगितलं लागलं आणि नंतर बैल थांबवला तुम्ही आणि पुन्हा काढला आणि पुन्हा तीच गती लावली. म्हणजे तुम्ही कष्ट भरपूर घेतला असतं. भरपूर कष्ट. आज आमचा ग्रुप आहे 50-60 जणांचा. दिसाड बैल चिखलात चालवायला घेऊन जाते. ती 2-4 किलोमीटरचा असा चिखलाचा पट्टा आहे, त्यातनं कंटिन्यू बैल चालवतात पोरं. आणि एक झाला की एक असं ही करून आलटी पलटी करून पोरं ही त्याच्यासाठी कष्ट. आम्ही कष्ट काय, मी फक्त खायला घालणे ही ती एवढंच. त्या सगळं कष्ट पोरांचं. मी जास्त मैदानात पण नसतो, माझं दुकान आहे. मी जवळचं मैदान असलं तर मी दुपारच्या मोर येतो दुकान बंद करून, तर मैदानात असतो, नाही तर जास्त मैदानात नसतो मी. आता महाकाल तुम्ही कुठून घेतलेला हो? आम्ही पुसेगाव मध्ये गाडी आलती विसापूर मध्ये 2 वर्षापूर्वी, पुसेगावच्या यात्रेच्या वेळेस. त्यावेळेस आम्ही खरेदी केलता. आता लोक आहेत ना, वासरं ज्यावेळेस घेतात ना त्यावेळेस कोणाच्या तरी धावणीला जाऊन घेतात किंवा घरच्या गाईचंच वासरू तयार करतात. आपण गाडीला वासरू घेतलं, गाडीतलं चॉईस केलं आणि ती वासरू ना तुमच्या वडूजचं नाव अख्ख्या महाराष्ट्रात करायला लागले. हो, आम्ही कधी म्हणजे असं पळतं घेतच नाही, आम्ही स्वतः तयार करतो. स्वतः तयार करून आमच्याकडे पलीकडे गोले पाटलांचा पक्षा, तो बैल ह्यो आजारी होता त्यावेळेस त्या बैलानं आपलं नाव ठेवलं. आता ह्यो दोघांचं आम्ही कंटिन्यू मैदान खेळायचं झालं तर आम्ही मैदान इथे खेळत असतो. त्या बैलाची पुरेपूर साथ आहे आम्हाला. म्हणजे थोडक्यात तुम्हाला असं म्हणायचे की दावणीचा गुलाल तुटून देत नाहीत, अजिबात नाही. काय पक्षाचं वैशिष्ट्य काय सांगायचं की बाबा पक्षा खरंच पक्षाचा आहे? पक्ष आल्यापासून आपण म्हणजे त्या गुलालातच आहे आणि पूर्ण महाराष्ट्रात त्या पक्षानं पण नाव केलं आणि महाकालनं पण केलं, दोघांनी पण. आणि शेठ कधी म्हणत पण नाही माझा बैल आहे किंवा काय आहे, ते तुमच्या यानं काय करायचं ते करा, कसा पळवायचं तसा पळवा. शेठ कधीच फोन सुद्धा करत नाही. आता ज्यावेळेस समालोचक तिथं पुकारत असतात ना, ज्यावेळेस सीमेला गाडी पास होती, ही खरंच मालकाचं नाव पुन्हा एकदा महाराष्ट्रात गाजवण्यासाठी महाकाल आपल्या जीवाचं रान करून पळायला लागला, त्यावेळेस काय मन भरून येतं का? मन भरून येत आम्हाला. असं म्हणजे प्रत्येक सुनील मोरे, गणेश तांबे असं बोलायला लागले की नाही, पूर्ण असं वाईट वाटतं आम्हाला की आपण कष्टातनं बैल ही केलाय. काय आम्ही काय असं मोठं नाही किंवा काय ना, आम्ही सर्वसामान्य घरातलेच आहे. आणि पोरं सुद्धा बैलासाठी खूप कष्ट घेतलंय पोरांनी, सगळ्या पोरांनी. आणि असं काय की आम्ही मालक आहे असं काही सुद्धा नाही. बैल बाबा आज ह्यांनी नियोजन केलं बाबा असं करायचं तसं, ते म्हणतील तसं. आम्ही कधी त्याच्यात म्हणजे इंटरप्राईज करत सुद्धा नाही की नाही बाबा असं करायचं तसं करायचं, काही सुद्धा नाही. पोरं जे निर्णय घेतील तो निर्णय आम्ही हे करतो. आणि तुम्ही नियोजन परफेक्ट करता बरं का. तुम्ही 2, 3, 4 नंबरातली बैल घालता आणि 1 नंबर करता, ही महत्वाची गोष्ट आहे. हो, आज ते वासरू घातलं आम्ही, त्यांना स्वतःहून आम्ही फोन केलाय असं, तर ते म्हणले आम्हाला वेळ द्या. मोरेंना फोन केला असं, मोरेंनी त्यांना फोन केला,
ते म्हणले करूया आपण पळूया म्हणून. आज त्या शेटचा वस्त्राच्या मालकाचा सुद्धा वाढदिवस आहे. मग सेमीला खाली जाताना म्हणले फायनलला खाली जाताना शेट म्हणले की 1 नंबर झाला पाहिजे, मला गिफ्ट दिलं पाहिजे. म्हणलं 100% 1 नंबर होणार म्हटलं आणि तुम्हाला गिफ्ट भेटणार म्हटलं. तसंच झालं. शेट मला उचलून घेतलं शेटने. म्हणले तुम्ही बोललेला शब्द खरा झाला. आणि त्यानं तुमचं नाव ठेवलं आणि त्या मालकांना पण यश मिळवून दिलं ने बर्थडे गिफ्ट दिलं. तर महाकाल आहे ना तुम्हाला असंच गिफ्ट देत राहील ही शुभेच्छा करतो. धन्यवाद. मित्रांनो, आजच्या पेळगावात मैदानाचा 1 नंबरचा मानकरी आपल्या सोबत आहे. बाया, काय नाव आहे वासराचं? मुळशीकरांचा शिवाय. मुळशीकरांचा शिवा. वासरू एकदम दिसायला पण वेगळा आहे. असं लाल कॉकटेल गत कलर आहे त्याचा. आज भरपूर गाडीला स्पीड लागलं. आज 1 नंबर झाला. आज काय मनात काय चाललंय? भरपूर वर्षाचं स्वप्न होतं, ते आज साकार झालं. हे कुठून घेतलेलं वासरू? हे गाडीतून घेतलं होतं. ते लहानपणी घेतलं होतं. असं बोट लावलं तर तरी पण पडलं असतं ते. पण ते कष्ट म्हणतात ना, कष्ट आज सफल झाले. आता ही वासरू घेतलेलं त्यावेळेस मला वाटतं लहान असेल. किती महिन्याचं होतं? एक 4-5 महिन्याचा. आता वासरू 4-5 महिन्याचं घेतलं. तुम्हाला वाटलेलं का एवढ्यापर्यंत तुम्हाला घेऊन जाईल? नाही, कष्ट त्या मागं लावलं त्यामुळे आतापर्यंत इथपर्यंत पोहोचलोय आम्ही. आतापर्यंत ही मैदान किती आहे त्याचं? हे मैदान 5-6. 6 गुलाल केलं. कुठलं तुम्हाला कुठलं आतापर्यंत त्याचं मैदान आवडलंय की बाबा ह्या गुलाला आनंद लय झालेला आणि मन एकदम भरून आलेलं? पेडगावचं म्हणतात ना हिंद केसरी मैदान, ते आजचं. तसं आजचं मन भरून आलं. मन भरून आलं म्हणजे पेडगावच्या फाटी त्याने 1 नंबर केला. ही मोठी गोष्ट केली तुमच्यासाठी. लय मोठी गोष्ट घडली. जे आजपर्यंत बैलगाडा क्षेत्रात आलोय तेव्हापासूनचा हा अविस्मरणीय क्षण तो आजचा आहे. काय त्याची खासियत कशी आहे वासराची की बाबा हे वासराची खासियत आहे, वैशिष्ट्य आहे? वासरू म्हणजे खालनं एक उड एकच पण वरती निकाल घेणार तर निकाल घेणारच. कोणता पण शेजारी असू दे, वासरू हातातच येणार. आता तुम्ही सांगितलं त्याच्यावर कष्ट घेतलं म्हणून 1 नंबर व्हायला लागला आणि गोलात राहिलं. काय काय कष्ट काय काय घ्यायला लागले? लहानपणापासून जे म्हणजे माणसं असे नाव ठेवत होते, कशाला आणलंय कशाला घेतलंय. ते हळूहळू हळूहळू मोठं होत गेलं. तेव्हा त्याचे ते रूप दिसत गेलं. तेव्हापासून मग नाव चर्चेत आलं. मित्रांनो, या वासराला मी ज्यावेळेस सकाळीच बघितलेलं गाडीतनं उतरवलं त्यावेळेस त्यांना म्हणलेलं वासरू जरा वेगळं दिसतंय आणि एकदम सुंदर वासरू आहे. आणि त्या वासरानं आज 1 नंबर केला. कारण तुम्ही कष्ट घेतले त्यामुळे एवढं देखणं दिसतंय ती आणि एवढं असं बॉडी स्ट्रक्चर एकदम गोळीगत वासरू आहे थोडक्यात. हो, बरोबर आहे. त्याचं नियोजन पुढचा बैल कसा बघता की बाबा पुढचा असा बैल पहिला बघितला तर गाडी आपली गुलालात राहील? काय बघता पुढच्या बैलात क्वालिटी? पुढच्या बैलात आपला म्हणजे वासरू वाढणारच आहे. फक्त बैल सरळ नेणार पाहिजे. असाच बैल बघतो. हे कुठल्या खांदी बाया पडतं? दोन्ही खांदे आतून. दोन्ही खांदे आतून. आपण दोन्ही खांदे पळवतो. आता काय घरनं कॉल वगैरे आले का? कॉल अजून तर नाही आलेला. सगळे आता वासरू आणून बांधलेलं आहे. इथून पुढं फोन बिन होईल. आता तुम्हाला पैरे चांगले भेटणार कारण 1 नंबर झाला. होय की. इथून मागं कोण विचारत नव्हतं, इथून पुढे फोन येणार की. तर असंच तुम्हाला गुलाला ठेवली शुभेच्छा करतो ना आनंदात ठेवून. धन्यवाद. धन्यवाद.